किती बरं झालं असतं ना, जी गोष्ट आपण ठरवलेली आहे ती जर आपल्या मनासारखी झाली असती तर. माझ्या बाबतीत तर नेहमी असं होतं. ह्या माझ्या छोट्याशा डोक्यामध्ये ना बरेच विचार चालू असतात. मी असं करीन, तसं करीन, हे करायचं, मला ते करायचं, पण ना ते सत्यात काहीच उतरत नाही. तसंच काही आज झालं होतं. मी ना मस्तपैकी रेडी झाले होते बाहेर जाण्यासाठी. आज म्हटलं आता बाहेर गेलो ना तिकडलं मी सगळं काही शूट करेल, जिथं जिथं जाऊ, ज्या सगळ्या प्लेसेस शूट करू, असं मस्त ठरवून गेले होते. मग काय, असा भोतीबाबा बनून गाडीवर बसले होते. आम्ही गेलो होतो मॉलमध्ये. मला ना काही डेली यूजसाठी ड्रेस घ्यायचे होते. मी बघितले पण काय मला पसंत झालेच नाही. कलेक्शन काय एवढं छान नव्हतं. म्हणून काय आद्विकला आणि त्याच्या फ्रेंडला मस्त टॉय ट्रेनमध्ये बसवलं आणि ना आम्ही रिटर्न निघालो तिथनं. काय करणार, काही आवडलंच नाही आणि इथपर्यंतच मी बाहेर गेल्यावर शूट केलं. बाकी नंतर माझ्याच्याने काही शूटच झालं नाही. आता संध्याकाळी घरी आल्यावर जेवण बनवायचं होतं. म्हटलं काय बनवायचं, तर आज म्हणलं मस्त ना गरमागरम आलूचे पराठे बनवूया. मग काय 2-3 बटाटे उकडून घेतले होते, ते असे किसून घेतले, त्यामध्ये कांदा, मिरची, कोथिंबीर टाकली. त्याचबरोबर आपल्या घरातले ना सगळे मसाले टाकून घेतले आणि यामध्ये ना चाट मसाला टाका, खूप छान लागतो बरं का. चाट मसाला वगैरे टाकला आणि सगळं मिश्रण ना असं एकत्र करून घेतलं. आता कुणी ना आलूचे पराठे हे बटाट्याची ना चटणी बनवतं. त्याचबरोबर ना माझं तेल संपलं होतं आणि तेलाच्या पिशवीचा असा पुरेपूर वापर करायचा. एकही थेंब वाया गेलेला नाही पाहिजे. मग काय मस्त असे गरमागरम पराठे मी रेडी केले होते तूप लावून आणि छान असे क्रिस्पी झाले होते. आता तुम्ही पराठे कशासोबत खातात? मला तर ना सॉससोबतच खूप आवडतं, म्हणून मी सॉससोबतच खाते. आता काही जण दह्यासोबत खातात. आता ज्याला जसं आवडतं तसं. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.